ओम नमः शिवाय. ऋषींना द्वेषाचे प्रायश्चित्त. ऋषींनी विचारले, सुतजी, गंगेची म्हणजे गौतमीची उत्पत्ती कशी झाली? गौतमांच्या विरुद्ध वागणाऱ्या ऋषींना कोणती शिक्षा मिळाली? सूत म्हणाले, गंगा ब्रह्मगिरीवरून उगम पावली. गौतमाने स्नान केले, ते पवित्र झाले. गौतमांच्या विरुद्ध असणाऱ्या ऋषींना ही बातमी कळताच ते गंगेत स्नानासाठी आले. त्यावेळी गंगा गुप्त झाली. त्यावेळी आकाशवाणी झाली, कोणाबद्दल द्वेष धरू नका. तुम्ही गौतमाबद्दल द्वेष धरला, आता ब्रह्मगिरीला 108 वेळा प्रदक्षिणा घाला. मनात द्वेष असणाऱ्या ऋषींनी गौतम मुनींचे पाय धरले. गौतम ऋषी म्हणाले, मी शिवभक्तीत रंगून गेलो असताना आपण माझ्या हातून मुद्दाम खोटी गोहत्या का घडवली? आता शिवजी तुम्हाला माफ करणार नाही. तुम्हाला वेदज्ञान प्राप्त होणार नाही. तुमच्या पुढील काळात देखील शिवभक्ती राहणार नाही. द्वेष ही सर्वात वाईट गोष्ट आहे. वैद्यनाथेश्वराचा महिमा. सूत म्हणाले, आता मी तुम्हाला वैद्यनाथेश्वर ज्योतिर्लिंगाचा सविस्तर असा महिमा सांगतो. लंकेचा राजा रावण होता. त्याने कैलास पर्वतावर जाऊन शिवजींची कठोर साधना केली. तेथून तो हिमालयाच्या दक्षिणेस असलेल्या सिद्धिदायक महाअरण्यात आला. पुन्हा तेथे तपश्चर्येला प्रारंभ केला. उन्हाळ्यातही तो पंचाग्नी साधना करत होता. शेवटी काय करावे हा प्रश्न निर्माण झाला. रावणाने विचार केला, आपले मस्तक तोडून शिवजींच्या चरणी अर्पण करावे. त्यावेळी शिवजी रावणासमोर प्रकट झाले. रावणाला अतिशय आनंद झाला. रावण हात जोडून म्हणाला, महादेवजी, तुम्ही माझ्यावर प्रसन्न असाल तर माझी एक इच्छा पूर्ण करा. तुम्ही माझ्याबरोबर लंकेला यावे. रावणाची इच्छा ऐकून शिवप्रभू म्हणाले, माझे निवासस्थान सोडून मी तुझ्याकडे येऊ शकत नाही, परंतु माझे आत्मलिंग मी तुझ्याकडे देतो. ते घेऊन तू जा. ते आत्मलिंग जाताना कोठेही खाली ठेवू नको. तसे झाले तर तू जेथे ते आत्मलिंग ठेवशील तेथे ते स्थित होईल. हा विचार तुला मान्य असेल तरच आत्मलिंग घेऊन जा. रावणाने सांगितले की मी आत्मलिंग कुठे ठेवणार नाही. लंकेला जाऊन तेथे स्थिर करेन. रावणाने ते आत्मलिंग घेतले आणि तो लंकेकडे निघाला. शिवजीच्या मायेमुळे त्याला लघुशंका आली. आता काय करावे असा प्रश्न पडला. त्याने आजूबाजूला पाहिले. त्याला एक छोटा मुलगा दिसला. त्याने शिवलिंग त्या मुलाच्या हातात दिले आणि सांगितले, मी थोड्याच वेळात येतो, तोपर्यंत तू हे आत्मलिंग हातामध्ये ठेव. मुलाने ते मान्य केले व रावणाने ते आत्मलिंग त्या मुलाच्या हातात दिले. रावणाला येण्यास थोडा विलंब झाला. मुलाला आत्मलिंगाचा भार सहन होईना. मुलाने ते आत्मलिंग जमिनीवर ठेवले. थोड्या वेळात रावण आला. त्याने आत्मलिंग उचलण्याचा प्रयत्न केला, परंतु काही केल्या ते आत्मलिंग उचलता येईना. रावण लंकेला गेला आणि पत्नी मंदोदरीला सर्व वृत्तांत सांगितला. शिवलिंग जेथे ठेवले होते तेथे देवदेवता व ऋषीमुनी आले. त्यांनी शिवलिंगाची प्रेमाने पूजा केली आणि त्याचे नाव वैद्यनाथ असे ठेवले. इकडे रावण अधर्माने वागू लागला. सज्जनांना त्रास देऊ लागला. सज्जनांना त्रास देऊ लागला. एके दिवशी नारद मुनी रावणाकडे आले आणि म्हणाले, हे लंकेच्या राजा, तुला वरदान लाभले आहे. तुझी अफाट शक्ती दाखवण्यासाठी तू कैलास पर्वत हलवून दाखव. रावण कैलास पर्वत हलवण्यास गेला. त्यावेळी शिवजी म्हणाले, रावणा, तुला आता क्षमा नाही. लवकरच तुझे सामर्थ्य पूर्णपणे नाहीसा करणारा वीर पुरुष पृथ्वीवर जन्माला येईल. त्याप्रमाणे प्रभू रामचंद्रांनी पृथ्वीवर अवतार घेतला व रावणाला ठार केले. इकडे वैद्यनाथाची पूजा अर्चा अनेक भक्तजन करू लागले. दारुका वनातील राक्षसांचा लोकांना उपद्रव. सूत म्हणाले, आता मी तुम्हाला शिवजींच्या नागेश नामक ज्योतिर्लिंगाचे आविर्भवन कसे झाले ते सांगतो. पूर्वी दारुका नावाची एक राक्षसी निर्माण झाली होती. तिला पार्वतीकडून वर मिळाला होता, त्यामुळे तिला अतिशय गर्व झाला होता. दारुक हा तिचा पती. तो महान शक्तिशाली होता. तो ऋषीमुनींचा द्वेष करत असे. त्याने अनेक आश्रम उद्ध्वस्त केले. सर्वांना तो त्रास देत असे. दारुक व दारुका पश्चिम समुद्राजवळ एका निसर्गरम्य जागेत राहत होते. त्यांना त्रास सहन न झाल्यामुळे काही लोक और्य ऋषींना शरण गेले. ते म्हणाले, और्य, आम्हाला राक्षस फार त्रास देत आहेत, तरी त्यांच्यापासून आमचे संरक्षण करा. और्य यांनी ते गाऱ्हाणे ऐकले आणि सर्वांना आधार दिला. त्यावेळी देवांनी राक्षसांवर हल्ला केला. सर्व राक्षस घाबरले आणि दारुकाला शरण गेले. दारुक म्हणाला, घाबरू नका, आपल्या दुसऱ्या जलाशयाजवळ राहण्यास जाऊ. त्याप्रमाणे सर्वजण दुसऱ्या जलाशयाजवळ राहण्यास गेले. राक्षस तेथे लोकांना लुटत होते. एके दिवशी एका नावेतील लोकांना लुटले. त्यामध्ये सुप्रिय नावाचा एक वैश्य होता.
तो शिव आराधना करत होता. त्याने सर्वांना शिव आराधना शिकवली. राक्षसांनी सर्वांना तुरुंगात घातले. वैश्याची आराधना शिवापर्यंत पोहोचत होती. नागेश्वर व नागेश्वरीची उत्पत्ती व महिमा. सूत म्हणाले, एके दिवशी सुप्रिय वैश्य कारागृहात शंकरांचे ध्यान करत होता. त्यावेळी शंकर प्रगटले आणि ते दृश्य दारुकाच्या एका रक्षकाने पाहिले. त्याने दारुकाला ही गोष्ट सांगितली. राजा त्या कारागृहात आला आणि त्याने सुप्रिय वैश्यास विचारले, तू कोणाचे ध्यान करत आहेस? खरे सांग, नाहीतर तुझा शिरच्छेद करेल. सुप्रिय वैश्य घाबरला, काही बोलता येईना. त्यावेळी राजाने त्याला मारण्याची आज्ञा सैनिकांना दिली. सैनिक मारणार तोपर्यंत शिवजी प्रगट झाले. शिवजींनी दारुकाचा व सर्व राक्षसांचा वध केला. दारुकाच्या पत्नीने पार्वतीची प्रार्थना केली. पार्वती प्रगटली. दारुका म्हणाली, कृपा करून माझ्या वंशाचे रक्षण कर. पार्वतीने तथास्तु म्हटले. त्यानंतर तेथे शिवजी नागेश्वरच्या रूपाने आणि पार्वती नागेश्वरी रूपाने स्थिर झाली. शिवजींनी त्यावेळी सांगितले की मद्रसेनाच्या पोटी वीरसेनाचा जन्म होईल. त्याला पाशुपत अस्त्र दिले जाईल आणि त्याने तो राक्षराणींचा वध करेल. सर्व राक्षसांना सदाचारी बनवेल. असं बोलून शिवजी अंतर्धान पावले. पुढे वीरसेन चक्रवर्ती राजा झाला. रामेश्वर ज्योतिर्लिंगाचा महिमा. सूत म्हणाले, ऋषींनो, आता मी तुम्हाला रामेश्वर ज्योतिर्लिंगाचे महत्त्व सांगणार आहे. तरी परमश्रद्धेने आणि एकाग्रतेने श्रवण करावे. त्रेतायुगामध्ये श्रीहरीने पृथ्वी व श्रीरामाच्या रूपाने अवतार घेतला. प्रभू रामचंद्रांचा राज्याभिषेक होणार होता, परंतु कैकेयीमुळे त्यांना सीता लक्ष्मणासह वनवासात जावे लागले. रावण मायावी राक्षस होता. लक्ष्मणाने हे जाणून आपल्या आश्रमासमोर लक्ष्मण रेषा आखली होती आणि सीतेला या पलीकडे जाऊ नको असे सांगितले. रावणाने मायावी शरीर धारण करून सीतेला भिक्षा मागितली आणि त्याच वेळी सीतेने लक्ष्मण रेषा ओलांडली. मायावी रावणाने तिला पळवून नेले. प्रभू रामचंद्र व लक्ष्मण सीतेचा शोध घेऊ लागले. ते किष्किंधेस आले. सुग्रीवाशी मैत्री करून वालीचा वध केला. सुग्रीव, हनुमान आदी महावीरांना घेऊन ते सीतेचा शोध घेऊ लागले. तिचा शोध घेण्यासाठी चारी दिशांना सैन्याला पाठवले. हनुमंत दक्षिणेस आले आणि त्यांना सीतेचा शोध लागला. ते परत प्रभू रामचंद्रांकडे आले आणि लंकेत रावणाने सीतेस कैद करून ठेवले आहे असे सांगितले. ते ऐकून प्रभू रामचंद्र सर्व वानर सेनेला घेऊन लंकेकडे निघाले. ते दक्षिणेच्या समुद्राच्या तीरावर आले. तेथे विश्रांती घेण्यास थांबले. त्यावेळी त्यांना तहान लागली. त्यांनी वानर सेनेला पाणी पिण्यासाठी जल आणण्यास सांगितले. वानर सेनेने जल आणले. त्यावेळी शिवजींची आठवण झाली. तेव्हा त्यांनी तेथेच वाळूचे लिंग तयार केले आणि शिवलिंगाची विधिवत पूजा केली. शिवजींना हात जोडून प्रार्थना केली. त्यांचे ध्यान केले. शिवजी पार्वतीसह तेथे प्रकट झाले आणि म्हणाले, श्रीराम, तुमचे सर्व भावे कल्याण हो. तुम्ही माझ्याकडून श्रेष्ठ वर मागून घ्या. शिव आणि पार्वतीचे स्वरूप पाहून तेथे असणाऱ्या सर्वांना अतिशय आश्चर्य वाटले. सर्वजण आनंदी झाले. वानर सेनेने शिवजींचा जय जयकार केला. शिवजींनी रामचंद्रांना रावणाशी युद्ध करण्याची आज्ञा केली. त्यामध्ये तुमचा जय होईल असा वर दिला. त्या वरदानाने प्रभू रामचंद्रांना अतिशय आनंद झाला. श्री रामचंद्रांनी हात जोडून शिवप्रभूंना सांगितले की आपण जगाच्या कल्याणासाठी येथेच वास्तव्य करावे. रामचंद्राच्या विनंतीला मान देऊन भगवान शंकर ज्योतिर्लिंगाच्या रूपामध्ये तेथेच राहिले. ते रामेश्वर नावाने प्रसिद्ध झाले. श्रीराम मोठ्या सागराला उल्लंघून वानरसेनेसह लंकेला गेले. तेथे त्यांनी राक्षसांना आणि रावणालाही ठार केले. रामचंद्र सीतेला घेऊन परत आले. असा हा रामेश्वराचा महिमा अतिशय अद्भुत आहे. हे ज्योतिर्लिंग भक्तिमुक्तीदायक आहे. जो भक्त काशीहून आणलेले गंगाजल रामेश्वर येथील शिवजींना अर्पण करेल तो जीवनमुक्त होईल. जय जय रघुवीर समर्थ.